खूप अशी प्रशस्त आणि मोठी दावण असते यांच्याकडे. खाली शेळ्या, गाब शेळ्या, दुधावरच्या शेळ्या, पाटी, बोकड, लावर, बालिंग जी काय पाहिजे असेल ते ह्या मामाकडे मिळतील. जर खरेदी करायची असेल तर एकदा तुम्हाला मुरुड लातूरच्या मंगळवार बाजारामध्ये यावंच लागते. दादा नमस्ते. नमस्ते. आपली ओळख सांगा पहिल्यांदा. मी योगेश परमेश्वर हांगे, कुठला हांगे साहेब? राणा किनगाव, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. ओके. तर आज काय काय माल आणलाय? काय पूर्ण शेळ्या आणल्यात आम्ही. ओके. गाभण आहेत का खाली आहेत? खाली आहे आणि या वरल्याच्या गाभण आहेत. ओके. या साईडला आहे ते खाली आहेत, खाली या आहे. साईडला आहे गाभण गाभण आहे त्या. आहे. आता या खाली शेळ्या त्यांची पट्टीच्या हिशोबाने काय किंमत ठेवली? पट्टीच्या हिशोबाने दिले बघा 12,200 रुपये. ओके. एक नगाचे 12,200 रुपये दिलेत का द्यायच्यात? दिले व्यवहार झाला. ओके. कुणाला दिलेत? हे आमचे रेग्युलर पार्टी ठरलेले आहे आणि माल तामिळनाडूला जात आहे. ओके. आता हे कटिंग साठी जाणार का पाळायसाठी? यातल्या काही निवडक पाळण्यासाठी आणि ज्या गाभ खराब झाल्या त्या कटिंग साठी जाणार. अच्छा, तुम्ही व्यापार करता का? व्यापार करतो. जर कुणाला अशा खाली शेळ्या पाहिजे असतील किंवा गाभण शेळ्या पाहिजे असतील, गावाच्या आपल्याला खात्रीच्या शेळ्या मिळतात. ओके. कशाची गॅरंटी घेता तुम्ही? पूर्ण गॅरंटी घेतात. सराची, दुधाची, पिल्यांची, जोपर्यंत आता आहे तोपर्यंत. ओके. आता एखाद्या बांधवाला नवीन फार्म चालू करायचा असेल तर? पूर्ण मार्गदर्शन करू. मी स्वतः एक फार्मर चालवतो. ओके. काय नाव आहे श्री तुमचं? स्वामी समर्थ गोट फार्म, ओके. श्री स्वामी समर्थ गोट फार्म, मुक्काम किनगाव, किनगाव तालुका पोस्ट किनगाव. ओके. तर दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा जर कुणाला असा माल लागत असला तर. 89 75 64 99 ओके. आणि आता जरा गाभण शेळ्या त्यांची माहिती सांगा. आता हे शेळी आहे. ओके. आता हे बिना शिंगाच्या बुंड्या शेळ्या आहेत त्यांची- आमच्या किनगाव मार्केटला बुंडाची माल जास्त विक्री होतो. ओके. आणि ह्याची आणि ही आपल्या गावरांमध्ये गावरांमध्ये आणि कितव्यांदा गाभण आहे? ही तिसऱ्या येताना आहे, ही दुसऱ्या येताना आहे. पाच आता ही तिसऱ्या येताला आहे, त्याची काय किंमत सांगताय? हिची किंमत सांगता 32,500. ओके. मागणी किती नव्हती? माग 27-28 मागते शेळी. 32 थोडीशी जास्त होती. आता आम्ही पण महाराष्ट्रातले पूर्ण बाजार वस्तू आहे तशी गावरान मालाची एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी आहे ती. ओके. वस्तू आहे ना तशी. गावरान मालाला 100% कुठे भाव कोणती शेळी आहे. आणि 2 नंबरची हिचे पिले विकलेत आम्ही. ओके. 18,000 रुपयाला पिले. पाळबोकड इकला हिचा. आणि आता ही खाली आहे. खाली आहे, गाभा गेलेली आहे. हिची किती किंमत सांगताय? 14,500. ओके. आणि हिची हिचे पण पिले विकलेत. ओके. हिचे मी सांगतो 14,000. आता आमच्या बघणाऱ्यांचे तुम्हाला फोन येतील पण थोडीशी किंमत व्यवस्थित सांगा. म्हणजे कसं आहे, व्यवहार करून देऊ. आता किंमत प्लस सांगावंच लागेल. तुम्ही मागणी करणार आहेत, खऱ्या भावा थोडं घेताय तुम्ही. तसं नाही दादा, आम्ही काय तुम्हाला छेडत नाही. नाही, व्यापारामध्ये किंमत सांगावं लागते, तर दर करावा लागतो ना. आता मी किंमत सांगितली, किंमत सांगितली तुम्ही. भाऊ नमस्ते. नमस्ते. आपली ओळख सांगा. रमाकांत श्रीहरी सुरवशी शिवली. ओके. सुरवशी साहेब किती शेळ्या आणल्यात आज? 13 आणलो. 13. तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी? व्यापारी. कुठल्या बाजारात असताय? सगळ्याच बाजाराने असते. बुधवार तेवढा सोडून सगळे दररोज बाजार. ओके. आणि आता ही समजा एक नंबर पट्टीच्या हिशोबाने काय किंमत ठेवली? ती 18.5 मागायची. 18.5. आणि मागणी किती नव्हती? मी सांगायला 22.5 तुम्ही 22.5 सांगताय, 18.5 मागणी होती. म्हणजे आळ्या मेळ्याला आल्यानंतर तुम्ही देऊन टाकणार आहे. जर कुणाला नवीन फार्म चालू करायचं असेल तर अशा शेळ्या देऊ शकताय देऊ तुम्ही? शकता ना. नंबर सांगा की तुमचा. 9850 हा. 9850 15 हा 49 हा 16. ओके. आणि आजचा ह्यो जो बाजार आहे तर किती वाजेपर्यंत चालतोय हे बाजार? 12 वाजेतो. 12 वाजेपर्यंत. गाया गुरांचा कोण वार असतोय? सोमवारी. काल म्हणजे सोमवारी गाया गुरांचा असतोय. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव काय? रामराव काळे. आणि कुठल्या जातीचा बोकड आहे? बिटल आहे. बिट्टल आहे. क्रॉस आहे का ओरिजिनल बिट्टल आहे? क्रॉस आहे. बिट्टल क्रॉस आहे. तर दाताला कसं आहे? 2 दात. 2 दात म्हणजे अंदाजे 1 वर्षाच्या वरती वय? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष आहे. आणि खच्ची केलेला आहे का चालू आहे? चालू आहे म्हणजे शेळ्यांना ब्रिडिंग साठी वापरू शकतो. तर तुमच्याकडे अजून किती शेळ्या आहेत घरी? 15 शेळ्या आहेत. 15 शेळ्या आहेत. परवडतं का शेळी पालन? हो, परवडतं. आता ह्याला कमी युक्त आहे. कशासाठी विकता याला? का आपल्या पैशासाठी? नाही, पैशासाठी. आता झालंय, दुसरा आला ना घरी. ओके. दुसरा बोकड अजून नवीन आलाय. तर दादा काय किंमत ठेवली याची? त्याचे 41 सांग. 41. मागणी किती नव्हती? 35 ला मागतो. 35 ला मागतात. 36 37 ला द्यायचा का? हो. ओके. तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्यांना. 77 44 हा 01 83 99. ओके. शेळी पालन परवडतं का हो दादा? परवडतं. तुम्ही मुक्त करता का बंदिस्त करता? म्हणजे हिंडवून आणता? नाही, थोडा 1 तास 2 तास हिंडून आणू. अर्ध बंदिस्त. शेळी पालन म्हणजे परवडतंय. म्हणजे मटणाचा रेट काय आहे बघा दादा? 900 रुपये चालू आहे. 900 रुपये. म्हणजे रेट वाढतच जातोय आहे का नाही? वाढतच जातोय. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल आज आपली कदम ॲग्रोची टीम आलेली आहे मुरुडच्या मंगळवार बाजारामध्ये. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती व्यापारी तसेच शेतकऱ्यांचा माल येत असतो. तुम्ही बघू शकत असाल बाजूला जे कर्नाटकचे व्यापारी आहेत
ह्यांना मराठी येत नाही, आम्हाला कन्नड येत नाही, त्याच्यामुळं आता मीच सगळी माहिती सांगतो. हा कोटा जातीचा बोकड आहे. कोरोली कोटा म्हणजे राजस्थानमध्ये कोटा म्हणून जिल्हा आहे, त्या ठिकाणच्या ब्रीडला कोटा ब्रीड म्हणलं जातं. त्याच्यानंतर हा बिट्टल क्रॉस शिरोईमध्ये आहे. त्याच्यानंतर हा जो बोकड आहे हा सुद्धा गावरान क्रॉसच आहे. जर अशी कुणाला खानदानी ब्रीडिंगसाठी किंवा कटिंग मार्केट देव कार्यासाठी जर बोकडं लागत असतील आणि तुम्ही जर लातूर जिल्ह्यातून असाल तर एकदा तुम्हाला मुरुडच्या बाजारला यावंच लागतंय. मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रभर फिरून गाई, गुरं, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्याचे व्हिडिओ करण्यासाठी आपलं कदम ॲग्रोचं चॅनल भल्या पाटे उठून वेगवेगळ्या बाजारात पोहोचतात. आम्ही काल संध्याकाळी 9 वाजता निघालो होतो. 350 किलोमीटरचं अंतर साताऱ्यावरनं पार करून खास तुमच्यासाठी, तुम्हाला बाजार दाखवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलोय. अजूनपर्यंत तुम्ही आमच्या कदम ॲग्रो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा. अशी घोड्यासारखी, हत्तीसारखी बोकडं माहित नाही काय ठेवली किंमत त्याची? 50,000 सांगितलं. 50,000. मागणी किती नव्हती? 35,000 मागितलं. कितीला? 35. आणि ह्याची 45. मागणी किती नव्हती? 40 ला होती. आणि ह्याची काय ठेवली? 60,000. ओके. कर्नाटक मधनं कुठं आता तुम्ही? जिल्हा बिजापूर जिल्हा. बिजापूर जिल्हा. दर बाजारीचे येतं का पहिल्यांदा? दर बाजार. अजून कुठल्या बाजारमध्ये असताय तुम्ही? सगळे बाजार असतात महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये. आणि हा माल तुम्ही इथनं कलेक्ट करून कटिंगसाठी किंवा पाळण्यासाठी सुद्धा देता. तुमचा नंबर सांगा की. 96 हा 99 हा 0930. ओके, धन्यवाद. चांगलं मराठी येत आहे तुम्हाला. राम राम दादा. राम राम। कुठं आलाय गाव? हिंदी में बात कर। कौन सा गांव से आप? कहाँ से आते हैं? आंध्रा। आंध्रा से। ये बकरा खरीदी किया है कि बेचने का है? 36 को लिया। 36,000 को लिया। कौन सी जात, कौन सी नस्ल है ये? बेटल का। बिट्टल का है। बिट्टल ओरिजिनल है दोस्तों। आप देख सकते हैं बिट्टल जाति का पंजाब का नस्ल है ये। और ये भाईजान ने कितने में लिया? 36,000। 36,000 मतलब 36,000 में लिया। परवड़ है क्या? हाँ परवड़। ये ब्रीडिंग के लिए लिया है क्या? नहीं बेचने का बेचने का है, वहाँ पे जाके बेचने का है। आपके पास और कितना बकरी है? 50-60। ओके। आप व्यापार करते हैं या किसान है? व्यापार करते हैं। व्यापार करते हैं। तो वहाँ के देखने वालों को आपका नंबर बताइए ना। हाँ 70 हाँ 770 278 4540। और युअर गुड नेम? सिनो। सिनू. मित्रांनो, हे शिनूबाई आहेत, आंध्रामधून येतात. जर कोणाचे बोकड, बकरे, मेंढ्या, शेळ्या काय विकायचे असतील तर शिनूबाईला एकदा अवश्य संपर्क करा. तुम्ही बघू शकत असाल पंजाबी बिटल जातीचा हा बोकड आहे. अत्यंत अग्रेसिव्ह असा हा बोकड आहे. आणि आपल्या ज्या गावरान किंवा उस्मानाबादी जातीच्या शेळ्या असतात त्यांना जर क्रॉस केलं तर चांगली वजन वाढ मिळते. धन्यवाद दादा. नमस्ते. नमस्ते. आपली ओळख सांगा. नाव? भाऊसाहेब बाबासाहेब शिदगुरु. भाऊसाहेब कुठे आता तुम्ही? बीड. बीड. बीडापूर. व्यापारी आहे का शेतकरी आहे तुम्ही? व्यापारी आहे. कुठल्या बाजारात असताय? रोज बाजार आहे आम्हाला. हो का? जामखेड, बोदेगाव, गेवराई, पातळी. जामखेडचा कुणावर असतो बाजार? शनिवारी. शनिवारी. बरोबर तू का? तर आज किती नग आणले होते? आज आले कमी झाली 30 आणली. 30 आणले तर विक्री चालू आहे. चालू नाही. किती झाले विक्री असं म्हणते? 5 ऐकली. ओके. आता या गाभा आहेत शेळ्या का खाली आहेत? काही गाभे आहेत काही खाली काय आहेत. खाली आहेत. तर आज ह्या मुरुडच्या बाजारामध्ये चांगल्या म्हणजे आपले गावरान किंवा उस्मानाबादी जातीची शेळी खरेदी करायची असेल पहिला रू किंवा दुसऱ्यांदा, चांगली खानदानी जावपेच शेळी, भेटते. तर किती पैसे घेऊन आलं पाहिजे कमीत कमी एका शेळीला? चांगली शेळी. 40 ला बी 35 ला बी. ओके. माल बघून आहे बाबा इकडे हो थोडं. 1 लाख रुपये लिखले आमच्या इथे. ओके. तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्यांना. 94 22 हा 88 78 84. मित्रांनो, हा ह्या दादांचा नंबर आहे. जर कुणाला अशा उस्मानाबाद किंवा गावरान जातीच्या शेळ्या पाहिजे असतील, बोकडे पाहिजेत असतील तर यांना संपर्क करा. तुम्ही बघू शकत असाल इकडं याच ठिकाणी बोकडाची सुद्धा दावण आहे. बोकडाचा प्रयत्न चालू आहे थोडाफार. दादा नमस्ते. नमस्ते। कुठने आता तुम्ही? बीड। ओके. ही तुमची बोकड आहे सगळी? कुठल्या बाजारात असताय तुम्ही? जामखेड, शिरूर। हा जामखेडचा कोणावारी बाजार असतो? शनिवारी. तर आता किती खरेदी केली आज का विक्री केली? विक्रीला आणलेत. विक्रीला आणलेत. तर आता समजा आता हे कोटा क्रॉस मधला बोकड आहे, ह्याची काय किंमत ठेवली? 32,000। 32,000 सांगायला. ह्याची शिरोईचा 30। आणि हा उस्मानाबादी 27. दादा तुम्ही आज किती बोकड आणले एकूण? 33 आणले। 33 आणलेत. विक्री किती झाली? विक्री किती झाली? विक्री 2-3 दिलेत। ओके. आज मागणी कशी आहे? श्रावणामुळे काय परिणाम बाजारावर? चांगला बाजार आहे. जर कुणाला अशी बोकडं ब्रीडिंग साठी किंवा कटिंग मार्केट साठी पाहिजे असतील तर तुमचा नंबर सांगा की एकदा आमच्या बघणारच नाही.
नंबर 9309117975. मित्रांनो, जर कुणाला अशी खानदानी बोकडं पाहिजे असतील ब्रीडिंग साठी, कटिंग साठी, हळदीसाठी, देवकार्यासाठी, तर ह्या दादांना तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी शेतकऱ्यांचा एक लाईव्ह व्यवहार चालू आहे. दादा नमस्ते. नमस्ते. कुठने आता तुम्ही? बारशे. बारशी. किती शेळ्या आणल्या होत्या आज? एकच आणले. एकच आणली. कुठल्या जातीची आहे? डिटेल ओके. गाभण आहे का खाले? गाभण आहे. गाभण आहे. किती दिवस बाकी आहेत? अजून 15 महिना लागेल. ओके. काय किंमत ठेवली? 45. 45,000. आता ही पंजाबी बिठल जातीची शेळ्या आहे. दुधाला वगैरे कशी असते? दुधाला एक नंबर. एक नंबर. पिल्ल किती होते ते? पिल्लं 3 2. ओके. मामा कितव्याला गाभण आहे? हे तिसऱ्यांदा. तिसऱ्यांदा. आणि आपल्या गावरान शेळ्या आणि बिठल मध्ये काय फरक आहे वजन वाढीमध्ये वगैरे? वजनेला जास्त आहे ते. जास्त आहे. आणि वाढीला पण आता वाढीला म्हणजे पण. तुम्ही मित्रांनो बघू शकत असाल कमरे एवढी शेळी आहे. आणि किंमत किती ठेवली म्हणताय? 45. मागणी किती नव्हती? मागणी 30 32. द्यायची कितीला आता लास्ट समजा? 36 ला. 36. अजून किती शेळ्या आहे ती घरी? अजून 5 आहेत. 5-6 परवडतं का शेळी पालन? हो. ओके. तुमचा नंबर सांगा आमच्या बघणाऱ्यांना. 93 25 66 54 70. ओके. आणि हे बिठ्ठल बोकडा कुठूनच क्रॉस केली का? आपलं घरचंच आहे. घरचं बिठ्ठलच आहे. हा. ओके. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल आज आपली कदम या गुरुची टीम आहे लातूर जिल्ह्यातील मुरुड या बाजारामध्ये. दर मंगळवारी हा बाजार असतोय. आता या शेळ्यांचे मालक थोडे इकडे तिकडे, तुम्ही आहे का मालक? इकडे तिकडे गेले तोपर्यंत आपण माहिती सांगतो. जर कुणाला, तुम्ही आहे का मालक? दादा नमस्ते. नमस्ते. किती आणल्या होत्या शेळ्या आज? आज हे काय 6 आणल्या. ओके. कुठने आता तुम्ही? परळी वैजनाथ. परळी वैजनाथ. तुमचं नाव? धनंजय नवाडे. धनंजयराव. कुठल्या कुठल्या बाजारामध्ये असताय तुम्ही? मुरुड, हा तेलंगणा, हा. तेलंगणाचा कोणावारी बाजार असतोय? शनिवारी, शनिवारी. आणि अजून कुठल्या कुठल्या असताय म्हटलं? गंगाखेड, हा हा. परळी. ओके. आता ह्या गाभण आहेत का खाली आहेत शेळ्या? खाली खाली आहेत. तर आता ह्या पट्टीच्या हिशोबाने काय किंमत ठेवली? 20,000. 20,000 रुपये. मागणी किती नव्हती? 16,000 मागायला. 16,000 मागतात. म्हणजे कुठली बी घ्या 20,000 अशी तुम्ही किंमत ठेवली. 16 मागतात. 17 17.5 आलं तर देऊन टाकायचे. अजून तुम्ही गाभण शेळ्या पण पुरवताय का? हो, सगळ्या. तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणारच नाही. 70 20 76 65 76. ओके. व्यापार किती दिवसापासून करताय? व्यापार आमचा खानदानी. खानदानी व्यापार आहे. तर खानदानी व्यापार करत असताना जर कुणा बांधवाला नवीन फार्म चालू करायचा असेल, त्याला थोडीशी माहिती कमी असेल तर तुम्ही त्याला माहिती वगैरे पण सांगता. शकतो. आणि शेळ्या खात्रीशीर देऊ म्हणजे शकतो. साडाच्या वगैरे गॅरंटी हो. देता. आणि तुम्ही कुठे आता म्हणला? परळी वैजनाथ. परळी वैजनाथ. तर मित्रांनो, हे परळी वैजनाथचे मराठी भाव आहेत. जर कुणाला अशा गाभण खाली शेळ्या पाटी बोकड काय पाहिजे असतील तर ह्या दादांना नक्कीच संपर्क करा. तुम्हाला फोन येतं. फोन आल्यानंतर थोडी व्यवस्थित किंमत सांगा. वडोद बाजाराला असतो, मुरुड बाजाराला असतो, हा हा. वडोद बाजारला सुद्धा असतोय तुम्ही? वडोद बाजार कोणवर असतोय? सोमवारचा असतो. सोमवारचा असतोय. आज किती आणले होते नग? आज 22 बकरे आणले होते. ओके. सगळ्या पाट्या आहेत का बोकड आहेत का मिक्स आहे? मिक्स आहे, मिक्स. ओके. पट्टीच्या हिशोबाने काय किंमत ठेवली? 13,500. 13,500. मागणी किती नव्हती? 10,500 मागणी. 10,500 मागणी होती. तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणार कोणाला असा माल पाहिजे असला तर? 97 65 480 892. ओके. आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या बऱ्याच बाजारामध्ये असताय. जर कुणाचं फोन आलं तर व्यवस्थित ठरवून द्याचाल का? देतात. ओके. धन्यवाद. बरोबर. दादा नमस्ते. ओळख सांगा की तुमची? नाव? सादेक कुरैशी. ओके. सादिक भाई कुठने आता तुम्ही? बीड. बीडवर. आणि कुठल्या बाजारात असतायचा? कुठल्या बाजारात असताय अजून? नाही फक्त एक बाजारात. हेच बाजारात असताय. तर आज इकायला आलता का घ्यायला? नाही आपण इकायला. इकायला. किती प्राणी आणलेत? आम्ही 80 प्राणी आणले. 80 प्राणी आणलेत. आता हे शेळ्या तुमच्याच आहेत का? खाली आहेत का गाभ आहेत? नाही आपले खाली. खाली आहेत. आता पट्टीच्या हिशोबाने पाहिजे. आणि काय किंमत ठेवली यांची? यांचे सांगितलं 18,000. 18. मागणी किती नव्हती? मागते इथं काय 15 वगैरे द्यायचे का? नाही 15 नाही. आणि कुठल्या बाजारात असताय म्हणलं तुम्ही? काय एवढ्याच फक्त? जर अशा शेळ्या कुणाला पाहिजे असतील तुमचा नंबर सांगा की. नंबर सांग बघा. सांगा नंबर. कुणाच तरी एक जण सांगा. तर मित्रांनो, जर अशा कुणाला खाली गाभण शेळ्या पाहिजे असतील, बोकड पाहिजे असतील, पाटी पाहिजे असतील तर तुम्ही या बाजाराला भेट द्या. तुम्ही बघू शकत असाल हा बऱ्यापैकी व्यापाऱ्यांच्याच म्हणजे शेतकऱ्यांच्या पेक्षा या ठिकाणी बऱ्यापैकी व्यापाऱ्यांच्याच दावणी जास्त असतात. भाईजान नमस्ते. हा बोला भाऊ. तुमची ओळख सांगा की. आम्ही जालना. ओके. तुमचं नाव? रौफ कुरेशी. ओके. कुरेशी साहेब किती शेळ्या आणल्या होत्या आज? आज 35. 35. विक्री किती झालं? 20 झाले आता. 20 झाल्या. 16 राहिले. तर आता हे खाली आहेत का गाव आहेत?
हे काय गाभ आहे काय दुधाचे आहे. ओके, काय दुधाचे आहेत काय गाभ आहेत. तर आता समजा हे एक नंबरला शेळ्याचं काय किंमत ठेवली? त्याची 25,000. 25. ह्याच्या शेजारी ती 18,000. 18,000. ही उस्मानाबादी ही 17,000. 17,000. त्याच्या शेजारी ती बी समजा 16-17. ओके, म्हणजे 16, 17, 15 असं माल हा, बघून हा, मोल हा, होते. हा, मोल होते. तुम्ही कोणत्या कोणत्या बाजारात असताय? आम्ही ते चिखलीचा बाजार, आमचा ते मलकापूरचा बाजार, मावळ्याचा बाजार, 4-5 बाजार करतो. लातूर मध्ये चांगले नावाजलेले किंवा जास्त प्राणी येणारे बाजार कुठले कुठले आहेत लातूर जिल्ह्यात? हेच आहे ना. हेच बाजार आहे, म्हणजे हेच मंगळवारी बाजार. असतो. मोठा बाजार आहे ना हेच. ओके, जर कुणाला असे प्राणी पाहिजे असतील तर पाहिजे तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्याला. हो, सांगा की नंबर. 91 75 92 89 11. ओके, धन्यवाद. तर मित्रांनो, कुणाला जर अशा शेळ्या पाहिजे असतील तर त्यांना फोन करा. आपले बाबा नमस्ते. नमस्कार. तुमची ओळख सांगा, नाव. प्रमोद महादेव निवडून घे. ओके दादा, मामा कुठल्या कुठल्या बाजारात असताय तुम्ही? रामखेड करा. ओके, आता ही पूर्ण दावण तुमचीच आहे का? किती प्राणी आहेत आज? 30 आहेत. विक्री किती झालं? 2-4 इकले. 2-4 विकलेत. आता ह्याचे गाभण आहेत का खाली आहेत? खाली काही गाभण काही आहे. म्हणजे काय गाभण आहेत काय दुधावर खाली आहेत. तर पट्टीच्या हिशोबाने काय किंमत ठेवली? ही मागते 11,000. 11,000. आम्ही 11.5. अच्छा, मागणारे 11 मागतात, तुम्ही 11.5 म्हणताय. तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्याला जर असे कुणाला चांगले प्राणी पाहिजे असतील तर. 84 08 हा 09 39 19. ओके, आणि तुम्ही आता इथं समजा हा बाजार कसा काय चांगला आहे का बाजार? तिकडे तोंड करा कॅमेरावाल्याकडे. 20 वर्षापासून येतो आम्ही इथं बाजार. ओके, 20 वर्षापासून येता. तर इथं लातूर जिल्ह्यातलं नावाजलेलं बाजार कुठलं आहे? एवढाच बाजार. एवढाच बाजार चांगला आहे. आणि शेजारच्या तालुक्यामध्ये नाही, मग इकडे मागे आमचा बाजार इकडे करीत नाही. एवढाच बाजार. एवढाच बाजार करता. आणि हे बाजाराची खासियत काय, म्हणजे शेतकऱ्यासाठी चांगलं आहे का व्यापाऱ्यासाठी चांगलं आहे? व्यापाऱ्यासाठी चांगला आहे, शेतकऱ्यासाठी. शेतकरी दोघांसाठी पण चांगलं आहे. पण आम्ही आता बघतोय या ठिकाणी बऱ्यापैकी दावणी म्हणजे व्यापाऱ्याच्याच दिसते ते जास्त. हा, चिल्लर नाही. म्हणजे आजूबाजूच्या गावातनं गोळा करून व्यापारी इथं विक्रीसाठी आणतात. कुठनं येतात व्यापारी इथं? लांबून येतात बकरी, मनट्याहून बिनट्याहून कुठून बी. होय, पूर्ण महाराष्ट्रातून येत असतात. मित्रांनो, ह्या मामांचा आपण सुरुवातीलाच नंबर सांगितलाय. यांचे